आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत असा पापलेट फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत. खूप कमी साहित्यात आणि कसलंही वाटण किंवा मसाला बनवण्याची ह्यासाठी बिलकुलही गरज नाही. फ्रेश पापलेट असेल तर छान कुरकुरीत बनतो आणि दुसरं म्हणजे मसाला मॅरिनेट करून त्यात लावला तर आणखीनच त्याची चव दुप्पट होते. पापलेट व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे. म्हणजे आपण जे काही मसाला लावतोय तो आतपर्यंत जातो आणि पापलेटची चव छान होते. सर्व पापलेटवर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हळद आणि बस फक्त हळद आणि मिठाचा हा बेसिक मसाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पापलेटवर व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण कट केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तो लावून घ्यायचा. 5 ते 10 मिनिटासाठी पापलेट असेच साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण त्याचं कोटिंगचा मसाला बनवूयात. त्यासाठी 2 चमचे लाल तिखट घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा साधं लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. त्याच्यामुळे पापलेटचा कलर खूप छान दिसतो. सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर आणि थोडंसं मीठ. ऑलरेडी आपण पापलेटला मीठ लावले त्यामुळे थोडंच टाकायचं. थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि 1 ते 1.5 चमचा तेल ॲड केलं आणि तसंच त्याला मिक्स करून घेतलं. गरज असेल तर थोडंसं पाणी ॲड करायची आणि नसेल तर फक्त तेलात आणि लिंबाचा जो रस होता त्याच्यामध्येच त्याची पेस्ट बनवून तयार करायची. हा एक चटपटीत असा आपण फिशचा मसाला बनवून तयार केला. कोणतंही वाटण बनवण्याची बिलकुलही गरज नाही आणि हा मसाला सर्व फिशवर व्यवस्थित पसरून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण जे कट केलेले आहेत त्या कटमध्ये सुद्धा तो मसाला भरवायचा. तुम्हाला जेवढं स्पायसी असं फिश फ्राय आवडतो तेवढं जास्त तुम्ही थिक कोटिंग करू शकता. तिखटपणा थोडा कमी पाहिजे पण पापलेट मस्त कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये मसाला कमी लावला तरी चालतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी काही फिशला थोडा कमी मसाला लावला आहे आणि काही फिशला थोडा जास्त. कारण लहान मुलं जास्त तिखट खात नाहीत आणि त्यांना फिश तर खायला खूप आवडते. अशा वेळेस आपण थोडा कमी मसाला लावायचा म्हणजे ते आवडीने खातील. पापलेट खाताना मस्त कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यावरचं हे कोटिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी 2 मोठे चमचे बारीक रवा घेतला होता. जाड बारीक असं काही फरक पडत नाही. जो रवा असेल तो तुम्ही 2 चमचे घ्या आणि त्याचबरोबरीने 2 चमचे मी तांदळाचं पीठ पण घेतलं होतं. थोडंसं लाल तिखट ॲड केलं कारण कोटिंगसुद्धा खाताना छान तिखट आणि चटपटीत लागावी म्हणून थोडंसं लिंबू पिळलं आणि मीठ ॲड केलं आणि हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं. कोणती पण फिश कुरकुरीत होण्यासाठी हे सेम तुम्ही कोटिंग वापरू शकता. ते सुरमई असू, प्रॉन्स किंवा पापलेट. इवन आपण बटाट्याचे रताळ्याचे काप करतो त्यालासुद्धा रवा आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग केलं जातं. त्याच्यामुळे कोणतेही पदार्थ छान कुरकुरीत बनून तयार होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी फिशला दोन्ही साईडनी सर्वत्र रवा व्यवस्थित दाबून दाबून लावला. फिशच्या दोन्ही साईडला सर्वत्र आपण हे कोटिंग लावलं पाहिजे म्हणजे सर्व साईडने आपली फिश व्यवस्थित क्रिस्पी बनते. दाबून दाबून लावायचा म्हणजे तो निघणार नाही आणि एकदा त्याला छानपैकी झटकून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये ते जास्त सुटणार नाही. आणि तव्यावर 2 चमचे तेल ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये आपलं पापलेट ठेवून द्यायचं. सोबतच तेलामध्ये काही कढीपत्त्याची पानं ॲड करायची. त्याच्यामुळे पापलेट फ्रायचा फ्लेवर खूप छान येतो आणि खमंग कुरकुरीत असं पापलेट बनून तयार होतं. मीडियम गॅसवर एक साईडनी 5 मिनटापर्यंत आपण पापलेट फ्राय करून घ्यायचं. त्यानंतरच त्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा फ्राय करून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी आपण ह्याला बिलकुलही झाकून घ्यायचं नाही. जर तुम्ही झाकून जर फ्राय केलं तर तुमचं पापलेट एकदम सॉफ्ट बनून तयार होतं. पापलेट झाकून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये वाफ तयार होते आणि त्या वाफेवर ते शिजत राहतं आणि सॉफ्ट बनतं. त्यामुळे त्याला कधीही झाकून फ्राय करायचं नाही. मीडियम गॅसवर 5-5 मिनटं दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि व्हिडिओत बघू शकता खमंग कुरकुरीत आपलं पापलेट फ्राय बनून तयार आहे. कोणतंही वाटण न बनवता जास्त वेळ त्याला मॅरिनेट पण नाही केलं तरीसुद्धा छान असं आपलं पापलेट फ्राय बनून तयार होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.